नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याच्या यांनी काय केलं आहे, की गुणवत्ता यादी काय केली, की डिस्प्ले केलेली आहे. तर या गुणवत्ता यादीमध्ये जर तुम्ही पाहिलं, तर यांनी काय केलं, की जास्तीत जास्त मार्क ते कमीत कमी मार्काची यादी यांनी प्रसिद्ध केलेली आहे. तर ही जी यादी आहे, याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर नॉर्मलायझेशन आहे ते झालेलं नाहीये. तुम्हाला मी प्रूफ सकट दाखवेल, की नॉर्मलायझेशन झालं आहे की नाही ते. मी काय करेल, की हे जे गुणवत्ता यादी आहे, ओके, सगळ्याचसाठी सांगत आहे मी. स्टेनोसाठी असेल, लोअर ग्रेड, हायर ग्रेड, अकाउंटसाठी असेल, सर्वेअरसाठी सगळ्यांसाठी सांगत आहे. सपोज मी काय करेल, की नागपूरची जी आहे अकाउंटंटची यादी ही बघेन. जी की नॉर्मलायझेशननुसार आहे की नाही ते चेक करायचं. झालं की नाही? पहिल्यांदा तर खूप मोठा डाऊट आहे, की हा झाला की नाही? मग मी काय करेल, की याच्यातल्या या विद्यार्थ्याचं नाव घेईन. ओके. या विद्यार्थ्यांचं काय करेल, की नाव घेईन मी हे आणि त्यांना इथे 2 याद्या आहेत. पहिलं तर आहे गुणवत्ता यादी आणि दुसरी ही जी आहे इथे, तर हा जो निकाल होता. ओके. हा जो होता निकाल होता याच्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचे नाव होते. आता हेही दाखवेल तुम्हाला. इथं जर सपोज मी काय केलं, की त्यांचं नाव केलं, तर बघा यांना किती आहेत, की 80 सॉरी 178 मार्क आहेत इथे आणि याच्यात जर बघितलं तर 178च आहे टॉपरचा. ओके. त्याच्यानंतर दुसरा जर बघितला आहे घाणेकर आहेत. म्हणजे तुम्हाला समजून जाईल की ते झालेलं आहे की नाही आहे ते. म्हणजे त्यासाठी फक्त मी हे दाखवत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की ॲक्चुअली जर झालं नाहीये, तर यांना काय करेल 176 आहे तिथे. इथे बघितले 176 मार्क ओबीसी कॅटेगरीसाठी. तिथे कॅटेगरी नाही दिले यांनी कॅटेगरीनुसार दिलेले आहेत मार्क. तर हे झालं एकाच विभागाचं. जर सपोज काय केलं आता या सगळ्यात तिथं असेलच अशी अपेक्षा करतो. त्याच्यानंतर मी काय करतो की हायर ग्रेड स्टेनोग्राफरचा बघूयात. हे आहे तो निकाल आहे आणि इथं जो आहे तो मेरिट लिस्ट आहे. तिथेही परत ते करूयात आपण की यांचं नाव काढतो हे आणि इथं या लिस्टमध्ये त्यांना शोधतो. ओके. टेकमचे आहेत 104 मार्क आहेत त्यांना इथे आणि इथे बघू शकता 104 मार्क आहेत. म्हणजे नावात एका ह्याच्यात रँडमली कुठलाही घेऊ शकतो आपण. ओके. हे मी यांचं घेऊयात आणि मेरिट लिस्टमध्येही त्यांना चेक करूयात आपण. बघितलं तर इथं आहे त्यांना 82 मार्क आहेत आणि इथं जर बघितलं तर इथं बघितलं थोडा मोठा करतो. ओके. त्यांना 82 मार्क आहेत. रँडमली चेक केलं मी. कुठेही कोणताही नंबर घेतला वगैरे. ओके. तर तिथं तुम्हाला समजून जाईल की हे याच्यात नॉर्मलायझेशन झालेलं नाहीये. तर यांना आहेत 88 मार्क. इथे बघितलं यांना 88 मार्क आहेत. ओके. या 2 लिस्ट आता झाल्या. तर बघा की आता यांनी काय केलेलं आहे की आता जर पहिलं येथे निकालामध्ये बघितलं, तर यांनी जर नोटीसमध्ये चेक केलं, तर यांनी काय सांगितलेलं आहे, की म्हणजे सांगितलेलं आहे की याच्यानंतरचे पुढे टप्पे काय राहतील ते सांगितलेलं आहे, की उमेदवाराची कागदपत्र तपासणी होणार आहे आणि व्यावसायिक चाचणी. म्हणजे इथं त्यांनी असं आहे की लिस्ट म्हणजे नॉर्मलायझेशन लिस्ट असं नाव लिहिलेलं नाही, लक्षात घ्या. लिहिलेलं नाहीये. व्यावसायिक चाचणी होईल असं लिहिलेलं आहे आणि निवड सूची याचे वेळापत्रक येते आणि त्याच्यानंतर फायनल लिस्ट लागणार आहे. या गोष्टी यांनी सांगितलेल्या आहेत. तर अशी अपेक्षा आहे आता याच्यामध्ये बघा, अशी अपेक्षा आहे की याच्यानंतर यांनी काय करायला लागेल की याचं हे जे आहे नॉर्मलायझेशन आहे ते करणं आवश्यक आहे. का? कारण की जी-आरनुसार या ज्या परीक्षा होत आहेत त्या सगळ्या एका जी-आरनुसार होतात. या जी-आरनुसारच सगळ्या परीक्षा घेत आहेत प्रत्येक विभाग. आता असं नाही की वन विभागाला सेपरेट त्यांच्यासाठी काहीतरी अ, नो हे काय म्हणतात ते रूल लावून करता येतं. तर हे याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. कोणत्या याच्यासाठी ही निवड समिती कोणकोणते अध्यक्ष असतील याच्यामध्ये. त्याच्यानंतर जर बघितलं तुम्ही तर ही हे झाली निवडचा हे कार्यक्रम तुम्हाला मी सांगेल. ओके. आता इथं हां, सगळ्या गोष्टी यांनी दिल्यात. म्हणजे रिक्त पदांची जाहिरातबाबत कुठे-कुठे जाहिरात द्यायला लागते त्यांना, कोणत्या पोर्टलवर द्यायला लागते, त्यानंतर स्पर्धा परीक्षेत कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यायला लागेल. ओके. त्याच्यानंतर कंपनीची नावं द्यायला लागतील. ओके. आता हे झालं. त्याच्यानंतर करारासंदर्भात आहे, परीक्षेच्या शुल्क संदर्भात आहे. परीक्षेचे स्वरूप असेल 100 मार्काचे 2 गुण ठेवण्यात येतील. या सगळ्या गोष्टी यांनी दिलेल्या आहेत तिथे. बघा त्याच्यानुसारच सगळ्या कारकिर्दी होत आहेत. असं नाही की त्यांनी स्वतः करत आहे. बघा जर सपोज काय केलं इथे सांगितलेलं आहे की आता इथं जर सांगेल तुम्हाला मी, की 120 गुणांची जी आहे ती जर जिथं व्यावसायिक चाचणी आहे, तिथे 120 गुणांची परीक्षा असेल, 60 प्रश्न असतील आणि 80 गुणांची काय करेल, की
व्यावसायिक चाचणी किंवा शारीरिक चाचणी असेल, त्याच्यानुसारच सांगितलेलं आहे. त्यांना 45 मार्क प्राप्त करता यायला लागेल. हे सगळं जी-आरमध्ये मेन्शन आहे. लक्षात घ्या. या सगळ्या जी-आरमध्ये गोष्टी मेन्शन आहेत. त्याच्यानुसार हे करतात. जर समान गुण नसेल तर विद्यार्थ्यांना काय होईल, या सगळ्या गोष्टी जी-आरमध्ये आहेत. तर आता आपण हे करत आहोत, की इथं नॉर्मलायझेशनचा जो आहे, तो यांनी काय केलं, की मेन्शन केलेलं आहे, की नॉर्मलायझेशन करणे भाग्य म्हणजे त्यांच्यासाठी कंपल्सरी राहणार आहे. तर तो मुद्दा आपल्याला काय करायचा आहे, की मी हायलाइट करून सांगणार आहे. त्या मुद्द्यावर त्यांना कंपल्सरी करायलाच लागणार आहे नॉर्मलायझेशन. ओके. तर इथं बघा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट झालेली आहे. परीक्षेचे स्वरूप सांगितलेलं आहे ते. त्याच्यानंतरनं इथं सांगितलेलं आहे परीक्षेचं स्वरूप. आता बघा अं, गुणवत्तेची नुसार शिफारस करता येणार आहे. 1 मिनिट मी शोधतोय. ओके. हा मुद्दा इथे आहे. अ, आता हे तुम्हाला जी-आर माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. ते दिलं की एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा घ्यावी लागली तर त्यांचे सामान्यीकरण, नॉर्मलायझेशन करणे आवश्यक राहील. बघा कंपल्सरी आहे इथे. म्हणजे त्यांना कंपल्सरी नॉर्मलायझेशन करणे आवश्यक आहे. तर इथे जर टी-सी-एसनं जर यांचं नॉर्मलायझेशन केलं नाही, आता अजून याच्यानंतर अजून एक लिस्ट लागेल. तर सपोज ती लिस्टमध्ये जर त्यांनी नॉर्मलायझेशन न करता आता हे कसं फक्त मेरिट लिस्ट आहे. सिलेक्शन लिस्ट अजून यायची आहे, की कोणत्या विद्यार्थ्यांना बोलवलं आहे, काय, काय, काय. तर तिथे जर त्यांनी जर चेंजेस करून दिले तर ठीक. अदरवाईज काय करायला लागेल, की सगळ्यांना एकत्र येऊन यासाठी काय करायला लागेल, की त्यांना जाब विचारायला लागेल, की का तुम्ही नॉर्मलायझेशन केलं नाही या गोष्टींची त्यांना विचारणा करायला लागणार आहे आपल्याला. तर अशाच इम्पोर्टंट अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.